आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी
मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. ही वेळ प्रार्थनाची, जिथे कुठे तुम्ही आहात तुम्ही आपल्या पायांवर उभं राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उंचवून तुम्ही प्रार्थना करू शकता. री ब्रजांदे लेब्रो ओता लिख्र बोता ला ब्रजांदे रा बोता लेब्र आंदे कित्रा आंते लिबा कित्रा बोता री ब्रजांदा रोजोतो रोकोता रिख्र आला ब्राशाते ले बेत्रा बोंदे री ब्र आंदे. धन्यवाद द्या परमेश्वराला या पूर्ण आठवड्याभरासाठी, आजच्या मेसेज साठी. री ब्र आंदे रे बोतला खातरी बोतरा बांदे. प्रार्थना करा आपल्या पास्टर साठी, आपल्या क्वायर टीम साठी. री बोंदरा बोशा ब्रजांदे. जे स्तुती आराधना आम्ही करतो त्याच्यानी पिता परमेश्वराची आराधना करतो, त्यासाठी परमेश्वराची तुम्ही धन्यवाद देऊ शकता. राबो सोख्र बोतला ब्रजांदे रे बोथरो कितला ब्रजाकी रकोत्र आले ब्रजांदे लेमो सोखोतो री ब्रजाता. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही गौरवतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना करते, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आपल्या आत्मे जिंकणाऱ्या जनादेशासाठी प्रार्थना करा. आपल्या आत्मे जिंकणाऱ्या जनासाठी आपण प्रार्थना करूया. आपण वचन बघणार आहोत 2 तिमोथेयुस याचा 4 अध्याय आणि 2 वचन AMPC मधनं. वचन सांगते, वचन गाजवीत राहा, सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे त्याविषयी त्यांनी खात्री पाठवा. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध करा. लोकांना उत्तेजन दे आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याचे व मोठ्या सहनशीलतेने करा. प्रार्थना करा की चर्च मधील प्रत्येक सदस्य स्वतःला आत्मे जिंकण्यात परमेश्वराच्या भागीदार म्हणून पाहतील आणि त्यांनी त्यांचे प्रत्येक संधीचे लाभ उचलावे. त्यांचे ऑफिस, कार्यस्थळ किंवा परिसर देवाच्या राज्यात आत्म्यांना जिंकण्यासाठी घोषणा करा की आपण सर्वत्र वचनाचा प्रचार करतो. तारणासाठी देवाची कृपा मुक्त झाली आहे आणि अनेकांना अनंत जीवन दिले जाईल. हालेलुया. तर आपण या जी गोष्टी आपण प्रार्थना बिंदू आपण जे ऐकले त्यानुसार आणि जे वचन आपण ऐकले त्या वचनानुसार आपण प्रार्थना करणार. तर आपण प्रार्थना करूया, अन्य भाषेत बोलूया. री ब्रजांद रोखोत्र बाली ब्रबाताला बोंदला इकेते राखीता इर बोतला बोशा क्षेत्र आहात तरियांतला बस्सा ब्रजांदे रे जेत्र आहा कुती रबाता रे मेत्र बोतेला माशा ब्रजांदे रे जेक्र आली खोतुला ब्रजा खाली ब्रांते रे बोता रबहा री बाशा खाता इर बोंदले मोसोतदिया इरा बोता लिकाला माशा ब्रजाते ओ राहकता. ओ धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर, जे आत्म्या जिंकण्यासाठी पिता परमेश्वर आम्ही पिता परमेश्वर जे काही पिता परमेश्वर लागत असेल पिता परमेश्वर, जे काही आम्हाला करावं लागेल पिता परमेश्वर त्याच्यासाठी आम्ही तयार हो येशूच्या नावात. प्रत्येक लोक पिता परमेश्वर, प्रत्येक लीडर पिता परमेश्वर, सोयी असो अनसोयी असो पिता परमेश्वर, कुठली परिस्थिती ते आत्म्या जिंकण्याचे जे कार्य ते पूर्ण करते येशूच्या नावात. ते ऑफिस मध्ये असो, ते कामकाजी असो, कुठेही असो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, ते सतत पिता परमेश्वर तुझे सुसमाचार पिता परमेश्वर लोकांकडे नेते येशूच्या नावात. रिब्र अहंतो कोत्र व आला बासी प्रजाके ए रखोतला खाता रिब्रताता इंतो राबेतेला माशिखर बासा आरा बोंद्र बाली ब्रबासे केत्र आला कोत्र आली बासा ब्रजांदे ले मे से तलिताता ए रोको या किर बांदले माशा ब्रजाते ओ राबात्र अहंते केतला मा कोतला ब्रजांदे रे बोतो रिब्रबासिखर अंतो कुराबाते रे
masha brazande rikatika tutayati tetaya ira botra bale brazakata yante era mata tututiante tetarabatitiya itara bota lebete tatata itakita kotra kete lebatatiante lamanto कोत लमाशा प्रभासे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी, जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होत आहेत. आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीत आहेत. येशूच्या नावात आमेन. तर आपण प्रार्थना करणार आहोत. रेसित्र औले ब्रआंते कीत्र बाली बांते किया ततियांतो तुरी प्रभाता तता ए तो या तिता बिला प्रभाता तत यों तो कीता तता या रबासा ब्रजाते रेसे खेतुला सतत तीरांतला बोतला माता तता रबाते रेबोसो कुतु कियांता काता तता इतरा बोतरा बोंदला मासा प्रजाते. होय पिता परमेश्वर, आमच्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होते ते येशूच्या नावात. रेब्रो सोक्रो बोली ब्रबाता रे बोंदले कितेला मानते रखोतला बांधो. हो पिता परमेश्वर, आमच्या सेवकाईसाठी पिता परमेश्वर, तुझे पिता परमेश्वर सामर्थ्य आहे पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमची सेवकाई पूर्ण होते येशूच्या नावात. हो रिब्र आंदले बोतो राबांदले ब्रबाकीतला बाते रेख ओतर राबांदे रेबोसी ब्रबांदे. सतत वाढणारे पिता परमेश्वर अनुग्रह आमच्या सोबत काम करते येशूच्या नावात. रेब्र सखांतो कीत्र बांदे रेब्र आंदे लेबोता लिक्र आंजा खाता लिब्र बाते. प्रत्येक दार आमच्यासाठी उघडेस येशूच्या नावात. रेब्रो सोतोला बाते रिब्र आंदे. जेव्हा आम्ही आत्म जिंकण्यासाठी बाहेर पडतो पिता परमेश्वर, रे जित्र ओंता लिब्र आंतो कोतला केत्रा कीतल ब्रबांदो रे जित्र आंते लेबाता लिब्र बोता लिखरा आंते ओ रबाकेरा बोतला बांदे. प्रत्येकाचे पिता परमेश्वर ओ रे बोंद अंतकरणे उघडेसे त्यांना ग्रहण करण्यासाठी येशूच्या नावात रे बोतला बांदे आरा बांदे. भविष्यवाणी केलेल्या अनुसार पिता परमेश्वर प्रत्येक पिता परमेश्वर गोष्टी आमच्या जीवनात पूर्ण होते येशूच्या नावात. रे प्रभासी प्रभोत्र हांतो की तला बाता रखोत्र आले ब्रबांदे रे बोशो खोतो लिकी ताराकाता ई रबोत्र बांदे. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिल्या तिमोथी याचं 2 अध्याय आणि 4 वचन वाचणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याचे ज्ञानाकडे ते येऊ शकेल. हालेलुया. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणहारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपण आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. रिब्रवतो तर रबांदे रेखोंत, ज्यांनी परमेश्वराला अजून आपला प्रभू म्हणून स्वीकारले, ज्यांचे तारण झाले नाही अशा प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करू. रेख ओला ब्रसी प्रबांदो रुखुंतला बांदे रखत ईदा तत तो रिख आते ते बाबा बांदे की तो कुया ईदा ततिया इला मत तो कुरा बाशा प्रभाका रिब्रो जोंदरा बोंदले प्रभाहाते रिख आला बोत्र बाचा प्रबांजो कोतुला बासी प्रभाहा रे जिक्र आंतले बातालिकाता ई रखोता. होय पिता परमेश्वर, प्रत्येक नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी ज्यांचे तारण झाले, आमच्या आजूबाजूचे जे लोक पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, असे प्रत्येक पिता परमेश्वर लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की ते तुला पिता परमेश्वर आपला प्रभू म्हणून स्वीकारते आणि त्यांचं तारण येशूच्या नावात रे जित्र ओला किंतला माशा प्रसाते रवम तो कुत्र बांधे. जसं तुझ्या वचन मध्ये सांगितले, त्याच्या तुझ्या इच्छानुसार त्यांच्या जीवनात काम होते येशूच्या नावात. रे ब्रसो खोंता कित्र हाते लामा सब्रजिक्रो ओंतला ब्रबाती रबांते लामो कोरा बांधो रे ब्रबसी ब्रहाते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही वेळ आहे परमेश्वराची स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस वर्शिप टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. तूच मार्ग आहे, तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. सजदा करू, 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 सजदा करू. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. मी सजदा करू, 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 सजदा
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वार रविवार दिनांक 15 ऑगस्ट. आजचा विषय आहे कृपा पावलेले. आज आरंभिक वचन घेतले गेले आहे योहान त्याचा पहिला अध्याय 16वे वचन ESV आणि त्याच्या परिपूर्णतेपासून आपण सर्वांनी कृपेवर कृपा केली. हालेलुया. तुम्ही देवाचे मूल असल्यास तुम्ही दैवी रीतीने कृपा पावलेले आहात आणि तुम्ही ते ओळखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण दैवी रीतीने कृपा मिळणे याबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुमच्यावर ओतली गेली आहे. बायबल म्हणते कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. हालेलुया. रोमकरांस पत्र 5वा अध्याय 17वे वचन म्हणते कारण जर त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले तर ते कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुल स्वीकारतात. ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आपल्याला हेच प्राप्त झाले, कृपेची विपुलता. आपले सुरुवातीच्या वचनात त्याला कृपेवर कृपा म्हटले आहे. हालेलुया. प्रत्येक वेळी तुम्ही हे घोषित केले गेले पाहिजे की मी दैवी अनुग्रहामध्ये चालत आहे आणि कार्य करत आहे. हालेलुया. लूक त्याचा पहिला अध्याय 28व्या वचनमधील देवदूताने मरियाला दिलेल्या अभिवादनाची आठवण करा. हे कृपा पावलेल्या स्त्रीते इफिसकरांस पत्र पहिला अध्याय 6वे वचन मध्ये याच अभिव्यक्तीचा वापर केला गेला आहे, परंतु स्वीकारलेले असे चुकीचे भाषांतर केले गेले आहे. त्याच्या कृपेने गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली गेली आहे. चॅरिटो हा ग्रीक शब्द आहे आणि याचा अर्थ कृपा करणे किंवा विशेष सन्मानाने भरलेले असते. स्वीकारणे किंवा विपुल कृपा दाखवणे. तर आम्ही प्रियजनांमध्ये विपुल कृपा पावलेले आहोत. हालेलुया. तुमच्यामध्ये कार्य करीत असलेल्या येशू ख्रिस्ताच्या कृपेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. त्या कृपेने सर्व काही कार्य करते. पृथ्वी तुम्हाला प्रतिसाद देते, स्वर्ग तुम्हाला प्रतिसाद देते. जीवन गौरवी आहे आणि जे काही करण्यासाठी तुम्ही तुमचे हात लावाल ते समृद्ध होईल. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. देवाने मला भरपूर कृपा दिली आहे. मी त्याच्या बाजूने आहे. मी दैवीरित्या देवाद्वारे कृपा पावलेलो आहे आणि त्याच्या कृपेने अलौकिक आणि श्रेष्ठ जीवनासाठी स्थित केलेला आहे. म्हणून मी जगतो आणि कृपेच्या घटकाच्या जाणीवेमध्ये चालतो आणि जगात काहीही घडले तरीही मी खचणार नाही. देवाला गौरव असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया. इन बहन का नाम सुनीता राजभर है और ये यूपी आजमगढ़ की हैं और इनकी गवाही है कि ये 6 साल से बीमार थी. इनके पेट में पथरी हो गया था और इनके सिर में दर्द था और बीमारियां थी और पूरे 6 साल से ये बीमार रहती थी और दवा करते करते ये परेशान हो गई. और जब इनकी सिस्टर चर्च में जाती थी और इन्हें बताया कि बहन तुम अब दवा करना बंद कर दो और ऑनलाइन चर्च है देखो और तुम ठीक हो जाएगी, तो वो इन्होंने उनकी बातों को सुना और ग्रहण किया और इनकी बहन इन्हें ऑनलाइन चर्च भेजना शुरू कर दी और या घर पे बैठे के ऑनलाइन चर्च देखना शुरू किए और ये धीरे धीरे ठीक हो गई. ये करीब 6 महीने से ये चर्च में जुड़ी हैं ऑनलाइन चर्च के द्वारा. ये अब ठीक है, सुरक्षित हैं और चंगी हैं. ये लाख लाख कोटि कोटि परमेश्वर को धन्यवाद दे रही हैं और परमेश्वर के जन पास्टर अजय सर को कि उन्होंने ऑनलाइन चर्च देखने का और परमेश्वर की आशीषों को पाने का हमें अवसर दिया. और धन्यवाद परमेश्वर के जन पास्टर अजय सर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें.
जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझे काही केले येशू तुझे नामी उंचावितो 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 सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू माझी सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू तुझे काही केले येशू तुझे नामी उंचावितो तुझे काही केले येशू तुझे नामी उंचावितो तुझे काही केले येशू तुझे नामी उंचावितो सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू माझी सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू माझी सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू तुझीच आहे हे प्रभू तुझीच आहे हे प्रभू येस लॉर्ड, तू आमच्या स्तुतीचे योग्य आहेस. तू गौरवाचा महान परमेश्वर आहेस. ओ धन्यवाद, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू. तू खूप महान आहेस, खूप महान आहेस. धन्यवाद तुझ्या दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. थँक्यू. सर्वांपेक्षा मोठा आहेस प्रभू. धन्यवाद ह्या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस.
आम्ही बोलतो की प्रत्येकान अभिषिक्त आहे ऐकण्यासाठी आणि आत्मा अभिषिक्त आहे समजण्यासाठी. धन्यवाद प्रभू. वचन सांगते, एक मेला की सर्व मेले आणि एक जीवन झाला की सर्व जीवन झाले. कारण आता ते लोक जे जीवन झाले आहे ते स्वतःसाठी जगू नये, परंतु त्याच्यासाठी जो त्यांच्यासाठी मेला प्रभू होऊन दे. हे सत्य तुझे प्रत्येक लेकरू पकडू दे प्रभू. तुझी संतान ह्या सत्याला पकडून दे प्रभू आणि फक्त तुझ्यासाठी जगायला सुरुवात करू दे प्रभू. त्यांची आराधना केवळ तोंडाने होऊ नये, परंतु त्यांच्या जीवनातून होऊन दे प्रभू. या वेळेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. जोरात ओळखू शकता गौरव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तयार आहात? किती लोक तयार आहे? मी तुम्हाला सांगितलं आहे आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यू नो, जीवनात गंभीर होणे खूप गरजेचे आहे. लोकांचे संकट हे आहेत की जितके सिरियस गंभीर जीवनात झाले पाहिजे तितके ते नाहीत. जेव्हा मी बोलत आहे जीवनात गंभीर होण्याची, तर मी बोलत नाही की हसायचं नाही तर शांत राहायचं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी बोलत आहे गंभीर होण्याबद्दल, तर मी बोलत आहे महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याविषयी आणि वस्तूंना त्या प्रकारे केले पाहिजे ज्या प्रकारे ते असले पाहिजे. खूप महत्त्वाचे आहे. ना तर तुम्ही त्या वस्तू कराल, ते काम कराल, पण त्याचे परिणाम नाही भेटणार. त्या कामामध्ये गंभीरपणाची गरज होती, पण ते गंभीरपणा तुम्हाला नाही भेटला. उदाहरणासाठी तुम्ही प्रार्थना जॉईन केली मोबाईलवर, तुम्हाला वाटलं कोणी बघत नाही, पण तुम्ही म्यूट केले आणि तुम्ही मुलांना खेळवताय. खूप महत्वाचे आहे. जे काही तुम्ही करता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना करता, तुम्ही बायबल वाचता, आत्मे जिंकता, स्वतःला विचारा का गंभीरपणे मी करत आहे का. ह्या गोष्टी करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही गंभीर आहात का हे बघा. आणि ही एक ओळ आहे जी तुम्ही लहानपणापासून ऐकली आहे. मला विश्वास आहे की तुमच्या आईने तुम्हाला हे बोलले असेल, मुला सिरियस हो. नाही ऐकली का? ऐकली? मी काय नवीन नाही सांगत आहे तुम्हाला. सिरियस व्हा. आपल्या ख्रिस्ती जीवनाबद्दल सिरियस व्हा. हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या लीडरशिप बरोबर सिरियस व्हा. ही शेवटची वेळ आहे. तुम्ही कधीही चर्चला नाही येऊ शकत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण प्रभूची सेवा कशा प्रकारे करतो. जितके गंभीर आपण आपल्या नोकरीसाठी आहे, जितके गंभीर मुलांसाठी आहे, स्वतःला विचारा की परमेश्वरासाठी तितके आहेत का आपण. प्रश्न आहे हा, कारण तयारीचे वर्ष आहे आणि या तयारीच्या वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत. स्वतःला विचारा, जर गंभीरपणाचे जर आपल्याला मार्क द्यायचे आहेत तर स्वतःला किती मार्क देणार तुम्ही.
प्रार्थनेमध्ये किती गंभीर होता तुम्ही. चर्चच्या सर्व्हिसमध्ये टायमावर जाणे हे तुमच्यासाठी किती गंभीर होते. आपल्या स्वतःला विचारा की तुम्ही किती गंभीर होता. कारण देव हृदय बघतो, तो तुमचं हृदय तपासतो. त्याला माहित आहे ह्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या होत्या की नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. होतं ना ते. परमेश्वर सुंदर आहे. मी हसत आहे, जोक बोलणार आहे मी. पहिला मी मजा घेतो, मग तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर दगड तोडायला दिले डोंगराचे, तुम्ही डोंगर तोडायला सोनारची हातोडी घेऊन जावा. सोनार माहिती आहे ना, सोनाराची हातोडी किती मोठी असते, एवढीच. तुम्ही त्याने डोंगर तोडत आहेत. तोडा तोडा. कोण तुम्हाला बघेल तर काय बोलले, गंभीर हो, हे काय मस्ती करत आहेस. काय करतोय हे. तेच मी तुम्हाला सांगत आहे भावा, गंभीर हो. काय मस्ती चालू आहे. मी जेव्हा तुम्हाला बघत आहे तर मी बोलत आहे, बंद करून टाका. प्रार्थनेच्या वेळी ते फिरताय, आराधनाच्या टायमाला मस्ती चालू आहे. जेव्हा म्हणेल तेव्हा का डोंगराला ह्या सोनारच्या हातोडीने तोडत आहे भावा. या मसीहच्या ख्रिस्तीचा काहीच फायदा नाही भेटणार तुम्हाला. मजा करत आहे तुम्ही, स्वतः फसत आहे. जेव्हा मी तुमचा ख्रिस्तीपणा बघतो, तुम्ही बोलता काय मजा करत आहे तुम्ही. सोनाराच्या हातोडीने काय तोडत आहे, डोंगर. शेजाऱ्याला बोला, डोंगराला सोनाराच्या हातोडीने नका तोडू. ऐकताय, गंभीर व्हा. शेजाऱ्याला बोला, गंभीर व्हा. काय व्हा, गंभीर व्हा. बायबल वाचा. प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना करा. तुम्ही जिंकण्याच्या टायमाला आत्मे जिंका. जेव्हा तुमचे जीवन बघतो, मी बोलतो डोंगर तोडत आहे. काय जीवन आहे यार. प्रेज द लॉर्ड. ओके, शेजाऱ्याला बोला, हा 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 हा. तर आजपासून जो आपला विषय सुरू होत आहे, प्रॅक्टिस द किंगडम लाईफ. परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचा अभ्यास करा. शेजाऱ्याला बोला, परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचा अभ्यास करा. का केला पाहिजे? कारण आपण एका राज्यातून आहोत. एका राज्यातून आहोत. आपण एका राज्यातून आहोत. आपण स्वर्गातून आहोत. प्रेज द लॉर्ड. का केला पाहिजे? का? कारण आपण स्वर्गातून आहोत. ती जणांना हे माहीत आहे, पण स्वर्गातून आहोत. प्रेज द लॉर्ड. सो या जगाला आपले घर मानण्याचा प्रयत्न करू नका. या जगाचे नियम शिकण्याचा प्रयत्न करू नका. जगाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण जग संपण्याचा खूप कमी वेळ बाकी आहे. पण ज्या राज्यात आपण चाललो आहे, या ज्या राज्यात आपण आहोत, ते कायमचे आहे. कायमचे आहे. कायमचे. देवाचे राज्य सर्वदाचे आहे. बायबल सांगतात त्याचा गौरव युगानुयुगचा आहे. देवाचे राज्य युगानुयुगचे आहे आणि आपण त्याच राज्याचे आहोत. बुद्धिमानाचे काम आहे की तुम्ही त्या राजाच्या जीवनाचा अभ्यास करा. कारण जेव्हा तुम्ही त्या राज्यात जाणार, ते राज्य तुम्हाला त्रासदायक नसणार. मी मागच्या वेळी उदाहरण दिले होते. जर तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे तर पहिला तुम्ही इंग्लिश शिका. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही त्रास देऊ शकणार नाही. कोणा विचारणार नाही, बाबा काय बोलले सांगा ना. पूर्ण देशाला ट्रान्सलेटर बनवले स्वतःचे. मला इंग्लिश येत नाही. त्याला पकडलं, दोघांना पकडलं ना. एकाला पकडलं ज्याला हिंदी इंग्लिश दोन्ही येते. दुसऱ्याला पण ज्याला इंग्लिश आणि देशाची व्यवस्था चौपट करून टाकली. पहिला जाऊन इंग्लिश शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरे आहे की नाही? नुकसान करून टाकते. तर आपण वास्तवच्या राज्यात आहोत. वास्तवमध्ये आहे. आपण वास्तविकता संग्रह वाचला आहे की कोण तुम्हाला बोले राजे इकडे आहेत तिकडे आहेत, ऐकू नका. जे कुठे आहे
तुमच्या आतमध्ये म्हणजेच राज्य आहे. पण प्रॉब्लेम हा आहे, आपण तशा प्रकारे वाढलो नाही. जन्म झाला तर विचार, तुमचं नाव काय आहे? माझे नाव गोलू प्रसाद आहे. पप्पाचे नाव टमाटर कुमार, मम्मीचे नाव कमला देवी, जे पण होते. वडिलांचे नाव जे पण होते, आजोबांचे नाव म्हणजे जे पण होते, कुठल्या खानदानातून आलो हे शिकवलं गेले लहानपणापासून. हे शिकवलं गेले. त्यांना शिकवले नाही की कुठून आहोत आपण, स्वर्गातून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माहीतच नाही ते हाय. तू पहिला बघ तू कुठे आहेस. हा तर कुठेच नाही. पहिला बोलतोय हमारा देश ते आहे. मला विश्वास नाही कुणावर सुद्धा आपल्या बायबलला सोडून. तर तुम्ही माझ्याशी काय बोलता, मी असं बघतोय. मला काहीच विश्वास नाही, काहीच विश्वास नाही, काहीच विश्वास नाही. कारण मी माझ्या जीवनाबद्दल काय आहे, गंभीर आहे. लॉर्ड, देवाचे राज्य काय आहे? देवाचे राज्य. खूप साऱ्या लोकांनी ह्या जगाला काय मानले आहे? वस्तीस्थान मानले आहे. बघू इब्री लोकास पत्र 11:13 आणि 1 पेत्र 2:11. हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनाचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते, परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांना उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत. आपण स्वर्गात आहेत, आपण इथले नाहीत. पृथ्वी आपल्यासाठी काय आहे? लांबची गोष्ट. आता आपले काहीच मन नाही आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकता तुम्ही? तर काय करा, आपल्या विचारांना बदला. काय करा? बदला. ब्रेन वॉश करा. काय करा? ब्रेन वॉश. बसा आणि आपल्या विचारांचं काय करा? ब्रेन वॉश. कारण आपण इथले नाहीत. लिहिलं आहे इकडे, बोला. आम्ही पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहेत. बायबल वाचली नाही. बायबल सांगते तुमचे शरीर तुमचे घर आहे. शेजाऱ्याला बोला तुमचे शरीर तुमचे घर आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे की मी बोललो आहे? तर आनंदित राहा. Praise the Lord. फालतूचे टेन्शन घेऊ नका आपल्या डोक्यावर. तर ह्या पृथ्वीवर तुम्ही कोण आहेत? परके आणि प्रवासी आहेत. हालेलुया. पुढचे वचन, पहिले पत्र 2:11. प्रियजन हो, मी I love this. प्रियजन हो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके आल्यासारखे बोध करतो की तुम्हाला आत्म्याच्या विरोधी नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. ठीक आहे? हे जे मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्हाला वाचण्यासाठी सांगितलं. आणि या सांसारिक अभिलाषा आहेत. का पाहिजे तुम्हाला घर? मुझे पता है क्यों चाहिए. कारण तुम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे स्वतःचे घर आहे. हेच तर संकट आहे. यासाठी तुम्हाला पाहिजे. बोला ना, टेबलवरून बोला. सत्य पण बोलू ना, सत्य बोला ना. यासाठी पाहिजे की लग्नात जाऊन ननन वगैरे समोर बोलायला, तो सब ननद उनद के सामने. आमचं पण घर आहे. काय आहे हे? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती लोक सुद्धा घरासाठी इतकी प्रार्थना करतात, ह्यात राहणार आहेत. मी बोलतो बाबा रॅपचा टाइम आहे, तर या प्रार्थना बंद करा. पण मी तर बोलतो बुद्धिवानी अरे स्वतःचं घर असेल तर विकून भाड्याच्या घराकडे जावा. कारण क्या त्या पैशाने बिझनेस करून काय करणार आहे या घराचं? वर्गात घेऊन जाणार का? ह्यामध्येच अविश्वासी तांडव करणार आहे. तांडव. प्रेज द लॉर्ड. एक EMI मिस करा, मग तुम्हाला समजेल हे घर तुमचं होतं की बँकचं. तुम्हाला काय वाटतं तुमचं घर आहे? सांगेल एक दिवशी येऊन कुणाचं होते. ओके, पुढचे वाचू. बोला प्रियजनो, बोला प्रियजनो, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्वतःला परके आणि प्रवासी समजून त्या सर्व अभिलाषांपासून जे आत्म्याला विरोध करतात. माहिती आहे ना, युद्ध होतात. जेव्हा पण तुम्हाला वाटतं तुम्ही आशीर्वादित आहात, शैतान तुम्हाला आठवण येतो. भाड्याच्या घरी आहे. तर सुरू झालं. आता प्रार्थना करत होता सेल वाढवण्यासाठी, आता प्रार्थना कर घर बनवण्यासाठी. हे काय झालंय? किती जण माझे बोलणे समज. जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं आशीर्वाद भरलो आहे, शैतान तुम्हाला आठवण येतो. भाड्याच्या घरी, भाड्याच्या घरी. काय भेटलं तुम्हाला पोरा? चर्च मध्ये तुम्ही चाललाय, बघा काहीच नाही भेटले. पहिला पण भाड्याच्या घरी होतो, आता पण भाड्याच्या घरी.
मी तेवढं कमीत कमी भाड्याच्या घरी तर राहत. गोष्टी काय करतात? आत्म्याविरुद्ध युद्ध करतात. तुमचा संपूर्ण विश्वास उडून जातो. बुद्धिमान बना. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. सही बोल रहा हूँ गलत बोल रहा हूँ? वचन सांगते. वचन बोल मध्ये लिहिले आहे, प्रियजनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःला परके आणि प्रवासी समजा. तर शारीरिक अभिलाषापासूनचे आत्म्याविरुद्ध युद्ध करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला घर पाहिजे तर काय करा? स्वतःचे इन्कम वाढवायचा विचार करा ना. घर पाहिजे तर त्या पहिल्या त्यासाठी विचार तर करा काय करायचे आहे. इन्कम तुम्ही वाढवत नाही, फक्त खर्च वाढवत आहात. घर विकत घेण्याचे स्वप्न बघत आहात. जर स्वागत आहे शेख चिल्ली, नमस्कार. हे पण विचार करा ना, काय नवीन शिकत नाही आहात. शाळेत पण नीट शिकला नाही, ते पण शहराची कॉपी करून पास झालात. काहीच केलं नाही, म्हणजे काहीच नाही शिकले. पण त्याच्या शिकेल जे आवडले. तुम्हाला माहित होतं ठीक आहे की नाही आहे. लग्नाच्या वेळी सुद्धा मूर्खपणा केला, शिक्षणाच्या वेळी सुद्धा मूर्खपणा केला, स्त्री पण मूर्खासारखी केली. तेव्हाच सुद्धा वेळेवर येत नाहीत. मी गाणे गात आहे, घर घर होऊन दे, जागे वा मोहन प्यारे. आता वाटेल तुम्हाला परमेश्वर हाच नाही. प्रेज द लॉर्ड. आज माहित नाही किती जणांचे घराचे स्वप्न तोडत आहे मी. मॅसेज पूर्ण भारतात झालं तर माहित नाही किती जणांचे तुटणार आहे. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला स्वतःला प्रवासी आणि परके समजून त्या शारीरिक अभिलाषापासून आत्मविरोधात युद्ध करते. वाचून राहा. Praise the Lord. का? कारण आम्ही एक वास्तविक राजाचे आहोत. हे जग आपले घर नाही आहे. ऐकता तुम्ही? आपले घर कोण आहे? स्वर्ग. प्रेज द लॉर्ड. नाही आहे, तिकडे चाललो आहे ना. हॅलो. तयारी नको करू तुमची. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. तर आपले राज्य, प्रत्येक राज्य हे सिद्धांतावर चालत असते. प्रत्येक राज्याचे आपले नियम आहेत. तर प्रत्येक राज्याचे आपले नियम आहेत, रीतिरिवाज आहेत. तर सर्वात प्रथम गोष्ट आज आपण शिकणार आहोत, पहिले आहे हे राज्य तोंडातून बोलल्या गेलेल्या शब्दांनी चालते. ऐकता तुम्ही? खूप महत्वाचे आहे. जे आम्ही तुम्हाला शिकवत आहोत रात्र दिवस की शब्दांना बोला, हे मजाकसाठी नाही आहे. परमेश्वराचे राज्य तोंडाने बोलल्या गेलेल्या शब्दांनी चालते. चला जाऊ. उत्पत्ती पहिला अध्याय पहिले वचन पहिल्यापासून वाचू आपण. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. ओके. सुरुवातीच्या पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. पृथ्वी काही नव्हते. अरण्याने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. पुढे वाचू. तेव्हा देव बोलला. मग सुरुवातीपासून तुम्हाला बघायला भेटते की देवाचे राज्य कशा प्रकारे चालते. ते चालते बोलल्याने. देव बोलला. जर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या गोष्टी बदलायच्या आहेत आणि तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला माहित नाही कसे बोलायचे, ऑलरेडी राजाच्या बाहेरच्या नियमाने काम करत आहात. हे राज्य कशा प्रकारे चालते? बोलल्या गेलेल्या वचनांनी. अशा प्रकारे चालते. प्रेज द लॉर्ड. जग पैशाने चालते आणि आपले राज्य कशाने चालते? परमेश्वराच्या वचनाने. प्रेज द लॉर्ड. जे लोक बोलतात ओ माझ्या जीवनात काहीच नाही बदलत, काय बोलला तुम्ही? प्रेज द लॉर्ड. चला मार्क 11:23. Oh boy. सोच रही कि सच कह रहा है कि मैं तुमसे सच सच कहता हूँ. यीशु मसीह खुद क्या था? सच. मी तुम्हाला खरे खरे सांगतो, जो कोणी बोला जो कोणी यात वय लिहिले आहे का? म्हणजेच ह्याचा अर्थ जर तुम्ही 10 वर्षाचे सुद्धा तुम्ही 10 लाख देऊ शकता चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे जो कोणी. तुम्हाला खरे खरे सांगतो की जो कोणी त्या डोंगराला कुणाला बोलेल, ह्या डोंगराला. जे पण लोक वाचते बोलतात नाही असंच बोलला असेल. डोंगर येशू ख्रिस्ताचा अर्थ नव्हता. मी बोलतो काय बोलता, अशाचा काय अर्थ आहे तर वाचू आपण नीट. समजा मी बोलू आनंद याला भेटायचा आहे. आनंदचा प्रश्न काय असणार? याला म्हणजे कुणाला?
हेलो आणि ह्याला भेटायचं म्हणजे ह्याला म्हणजे कुणाला? तर ते सत्यामध्ये येशू जेव्हा बोलत होता ह्या डोंगराला, तर तिकडे तो उपस्थित होता. डोंगरा पुढे त्याच्या बोट होते. डोंगराला तो निर्देशून सांगत होता. जेव्हा तुम्ही इतिहास काढून वाचाल तर तुम्हाला समजेल की वास्तवमध्ये येशू ख्रिस्त डोंगरावर बसून सांगत होता. लिटरली एक डोंगर होते तिकडे. जो कोण या डोंगराला बोलणार बोलणार बोलणार, तू जाऊन समुद्रात जाऊन मिळ आणि आपल्या मनात शंका न करता विश्वास करेल की जे मी बोलतो ते होईल. त्यासाठी तेच होईल जे त्यांनी बोलले आहे. प्रश्न असा आहे, खूप लोक विचार, माझ्या जीवनात काही नाही होत. तुम्ही काय बोललेच नाही तर कसे होणार? काही बोलला नाही तर काही पण होणार नाही. आणि तेच होईल जे बोलाल. हे राज्य अशा प्रकारे काम करते, तर मस्ती नाही चालू. हे राज्याचा सिद्धांत आहे. तुम्ही याला बदलू नाही शकत. तुम्ही जाऊन डोंगराला बोला, जाऊन समुद्रात जाऊन पर्यंत आपल्या मनात शंका न करता विश्वास ठेवावा. त्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो की मला तुमच्या आमीनची गरज नाही. जेव्हा मी बोलतो ना, खूपदा बोलतो हे जग हे भारत मी चालवणार नाही, तुम्ही बोलता आमीन. मला गरज नाही त्या आमीनची. ते माझ्या ह्याच्यात तुमची गरज नाही, पण मला विश्वास करायचा आहे. शंका नाही ठेवायची आहे. त्याचा अर्थ जर मी शंका नाही करायचा, जगाला कुठलीच ताकद त्याला बदलू नाही शकत. माझ्याकडे तेच असेल जे मी बोललो आहे, लिहिले आहे तिकडे. स्वतःला विचारा, स्वतःबद्दल किती बोलता. खूपदा मी शिकवलं आहे, बोला बोला बोला. शेजाऱ्याला बोला बोला. सिंपल. हालेलुया. खूप अद्भुत आहे. पास्टर, माझ्या बायकोच्या फेलोपियन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करा. का तुम्हाला माहित नाही राज्य कसे काम करते? चला रेणुका इकडे. अनुष्का तू पण. एक दुसऱ्याच्या समोर उभे राहा. धन्यवाद. तुम्हाला हे मानायचं आहे की तुम्हाला हिंदी येत नाही आणि तुम्हाला तेलुगू असेच येत नाही. तुम्हाला सांगायची गरज नाही. आता विचारा, समजा तुम्हाला तहान लागली तर काहीतरी बोला. समजलं का? आलं का? काहीतरी बोला. तुम्ही काय बोलणार? जर समजता येत नाही तर काहीतरी बोल. काहीतरी जे समजतं तुला बोलत राहा. भेटलं पाणी तुला? बोल. तहान भागेल का? बोला. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला वाटेल मी हे का करत आहे? हा मूर्खपणा जे लोक दिवसभर करत असतात. डॉक्टरनी बोलले तुमच्या पोटात अल्सर आहे. तुम्ही माझ्या पोटात अल्सर आहे का मान्य केलं तुम्ही? का बोलला तुम्ही? का तुम्ही त्यांची भाषा बोलायला सुरुवात केली? आमचे राज्य शब्दांनी चालते, तेच तर तुम्ही चुका केला. तुम्ही तिथे बोलून आला. मी काय करू? तुम्ही काम तिथे संपून आला. तुम्ही का त्यांची भाषा स्वीकारली? का त्यांच्या सोबत बोलला? का मान्य केली? आणि नंतर तुम्ही माझ्याकडे येता, पास्टर आजारी आहे. जर तुम्हाला बोलले नाही तर तुम्हाला कसे समजणार? मला नको समजवा. तुम्ही स्वतःला तुम्ही बरे करून या. जीवनाला जगायला शिका. येशू पण झोपला होता. त्यांच्या शिष्याने त्याला बोलला, स्वामी आपण मरत आहे. येशू पण रागात उठला, अल्पविश्वासी, कधीपर्यंत मी तुमच्यासोबत राहू? होतं ना तुम्हाला जेव्हा पण बघू प्रार्थना करायची. तुम्हाला पास्टरला कधी पण फोन करा रात्री 2 वाजता. का उचलू पर्यंत? कधीपर्यंत? तुम्ही बोलता मी मरत आहे. आता तर मरणार. बोला तुम्ही बोलता मी मरत आहे आणि मी बदलू? पूर्ण विश्वास आहे. नाही पास्टर तुम्हाला माहित नाही, मी खरंच मरत आहे. पूर्ण विश्वास आहे. कुठली शंका नाही. कुठली शंका नाही.
नाही पास्टर, आम्ही 4 डॉक्टरकडे गेलो, 4ही डॉक्टर बोलले मरणार आहे. आणि जर इतका विश्वास आहे आणि बोलत पण आहे तर मरणार की जिवंत राहणार विचारत आहे. का तुम्हाला सिद्धांत समजत नाही आहे? सिद्धांत समजत नाही तुम्हाला, सिद्धांत समजत नाही, चुका करू नाही शिकत. जर माझ्या घरातील बल्ब खराब होतो तर मी नाही बोलत की बल्ब खराब आहे, मी पहिला बोलतो बल्ब तू माझ्या घरात आहे, ठीक आहेस. त्या चुका नाही करू शकत, माझ्याकडून त्या चुका होऊ शकत नाही. तर तुम्ही माझ्यासोबत जगता तर तुम्हाला माहीत आहे मी काय बोलत आहे, मला माहीत आहे कसे कार्य करते. माझ्यामध्ये कुठला दुसरा विचार नाही येऊ शकत. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःला काय म्हणता. का न वाटे जे मनात येईल ते बोलू शकतो, मनातली गोष्ट बोलणं पण गरजेचं आहे. मी काय बोलतो, तुम्ही प्रधानमंत्री आहात का? येशू ख्रिस्ताने मनाचे बोलले की परमेश्वराचे बोलले? प्रेज द लॉर्ड. तर मूर्खपणा करू नका. ते आजारी आहे, मला व्हायरस झाला, डॉक्टर बोलले टायफॉइड आहे, पास्टर प्रार्थना करा. जर लेकरे असाल तर एखाद्या वेळेस कळेल, पण लीडर आहेत आणि मला फोन केला, पावसात भिजवत राहील तुम्हाला मी काय टायफॉइडमध्ये, आता बघा काय होते, पास्टर मरेल, अजून बोल. मला ते पाहिजे जे आपलं जीवन चालू शकतात. प्रेज द लॉर्ड. लोक कोण पाहिजे? तुम्ही सुद्धा तुमचं जीवन चालवायला शिका, योग्य बोलायला शिका. प्रेज द लॉर्ड. याकूब 3:2. यासाठी की आपण खूपदा चुकतो, पण जो शब्दात चुकत नाही तो सिद्ध मनुष्य आहे. बाकीच्या चुका करतात तर देवाला इतका फरक नाही पडत, पण जर तुम्ही शब्दात चुकता आता फरक पडतो. सर्व खूपदा चुकतो, कारण अज्ञानता असते, चुकतो आपण खूप जण चुकतात, पण जो कोणी वचनात नाही चुकत, जो कोणी बोलायला चुकत नाही. मास्टर खूप जोरात ताप आहे, प्रार्थना करा. कम ऑन. माझ्या प्रार्थनेपेक्षा तर तुम्हाला जास्त तुमच्या तापावर विश्वास आहे. तुम्हाला काही शंका नाही की आहे, पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुम्हाला, पूर्ण आहे. इतकासा पण शंका नाही. योग्य शिकवते की चुकीचं शिकवत आहे मी, पूर्ण विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशाया 33:24. आहे मी तुम्हाला वचनातूनच दाखवत आहे. कुठलाच निवासी नाही बोलणार की मी आजारी आहे. काय दाखवत आहे? सियोनचा निवासी, कुठलाच निवासी नाही बोलणार की मी आजारी आहे. साफ साफ लिहिले आहे इकडे, पूर्ण वाचा. सियोनच्या निवासी बद्दल हे बोलत आहेत, ज्याचे मी आणि तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी गाणे बनवले, सियोन देश हमारा देश, जाएगा हम परदेश. ठीक आहे, कोणच निवासी नाही बोलणार मी आजारी. तर तुम्ही बोलू नाही शिकत, तुम्हाला नाही बोलायचं आहे. बघा, तुम्ही बोलू सुद्धा नाही शकत. बोलणेच मूर्खता आहे, बोलणेच अज्ञानता आहे, लहानपण आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? हॅलो, तुम्ही लेकरू आहे ख्रिस्तामध्ये, मी करेल प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. विचारायला बोला, योग्य बोला. राज्य बोलण्यावर चालते. कसे चालते? बोलण्यावर. जे तुमचे तोंड आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. जे तुम्ही बोलता ते खूप महत्वाचे आहे. हा राज्याचा नियम आहे. येशू ख्रिस्ताने आंधळे डोळे कसे उघडले? बोलून. मच्छीच्या तोंडात पैसे कोण आले? बोलून. कान कसे उघडले? बोलून. मेलेले जिवंत कसे झाले? बोलून. मला का वाटतं की तुम्ही करू शकता बिना बोलून? का वाटतं की तुम्ही चुकीच्या बोलाल आणि योग्य जीवन जगाल? जर तुम्हाला योग्य जीवन जगायचं आहे तर तुम्हाला योग्य बोलावे लागेल. जर येशू ख्रिस्ताने चुका नाही केल्या आणि तो जर देवाचा पुत्र असून त्याला ह्या नियमाचे पालन करावे लागले, मी आणि मी कोण? परमेश्वराला पण योग्य बोलावे लागले. प्रेज द लॉर्ड. कुणाला योग्य बोलावे लागले? तुम्ही कोण? तुम्ही कोण? कुठलाच निवासी बोलणार नाही की मी आजारी आहे. बोलू नाही शिकत. मला सर्दी आली, मला खोकला झाला. कसं निघालं तुमच्या तोंडातून? Haven't you cultured your mind? तुम्ही तुमच्या विचारांना बदलले नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, आहेत का? हॅलो 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 हॅलो. है क्या? का शिकत आहेत? बोला, राज्य वचनाने चालते. कुठल्या वचनांचे तुमच्या तोंडातून निघतात?
प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? तर तुम्हाला तुमचे बोलायचं आहे. काय करायचं आहे? तुमचे बोलायचे आहे. कारण तुम्ही काय जिंकू शकाल? आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हे बच्चे इयो 22:29 Because when men are cast down, then thou shalt say there is lift. सांगत आहे, जेव्हा मनुष्य खाली पडतात तेव्हा तू बोलशील मी उंच उठत आहे, मी उंच उठत आहे, मी उंच उडत आहे, पुढे वाढत आहे. खुश होऊन बोला, मी पुढे वाढत आहे, पुढे वाढत आहे. तुम्ही नाही बोलू शकत माझा बिझनेस थंड आहे. तुम्ही नाही बोलू शकत, ते होऊ नाही शकत. कारण ज्या राज्याचे आपण आहात त्याचं सर्व काही चालते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही कुठल्या राज्याचे आहात. तर किती जण मुंबईमध्ये राहतात? किती जण जे आपल्या गावाला जातात तेव्हा सेट बनून नाही जात? नेक आहे, दे दो. तिकडे दाखवता असं सेट भली गरिबी जगले दाखवतात. अरे का की 2 समोसे का मागवतात? 20 मागवा, आम्ही पण आलो आहे. म्हणजेच मुंबई पासून फक्त गावात. प्रेज द लॉर्ड. ती अधिकार सोबत जातात. Praise the Lord. तर का गरीबासारखे राहता तुम्ही? धंदासेट आहे, जे मनात येईल ते बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी पुढे वाढत आहे, मी पुढे वाढत आहे. मी गरीब नाही होऊ शकत, मी आजारी नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. मी पुढे वाढत आहे. बोलत राहा. आपल्या हाताला उचला आणि अन्य भाषेत बोला. रिपोश द्रष्टको उतरले गे बहुशात गे बहुशाली इत्रपला बहुशात मानताली विप्रशोंदगिरी बोलिग्र बहुशांतगिरी बोलिग्र बहुत रखींद्र प्रोशांदर बलबा रेसा तोलिग्र बहुशीत्र गे बहुशाती गे बहुशाती लखांद्रष्टको उतरबालिग्र बहुशांदर बलबा libro ligrabad riele bo shanda le bro sheti la kanda grabo tali grabo sati grabo lo khondra la grabo shatra bala bro lo tigele bo shanda grabo tili daga andre li daga bo ndege bo shatra le grabo shati grabo lo tra ma so te li la ka udraste ge bo shati la ka tra ge bali grabo shati grabo la ba shondra bala le bro tili la grabo ndale ge bo shati la ka ra bali bro shati la ka andre grabo to khot ge ma shondra le grabo lo bro tili la ba shondra ge bala ba shondra bala ba और अंदके बहु शतीत लमान दुल गोतले बहु शतीत बोलोत्र कमा शोत के बहु शतीत लगमा शोंद्र लगमा शोत्र कोंद्रबा ले प्रो शतीत लकात्र बहु शतीग्र बोलो खोद्र अस्ते के बहु शतीत लगमा शोंद्र बलबा ली प्रो शतीत लकांद्र बहु शती बोलो खोंद्र लेके बहु शांद्र लगमा शोंद्र ली प्रो शती प्रो उंद के बहु शात्र बलबा. हालेलुया. बोला, मी पुढे वाढत आहे, मी उंच उठत आहे, मी पुढे वाढत आहे, मी पुढे वाढत आहे. हालेलुया. परत टाळ्या वाजू शकतो आपण परमेश्वरासाठी. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर उभे राहू शकता. पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. जोरात टाळ्या वाजवा यांच्या स्वागतासाठी. अजून जोरात टाळ्या वाजू शकता यांच्यासाठी. धन्यवाद आल्याबद्दल. जसे आला आहात तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारून जावा. क्योंकि वहीं से सब चीजों की शुरुआत है. छोटीशी प्रार्थना तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. डोळे बंद करा आणि या प्रार्थनेला आपल्या तोंडाने माझ्यानंतर बोला, आपल्या हृदयामध्ये विश्वास करून. आणि आज तुम्ही येशूला आपल्या प्रभूच्या रूपाने ओळखाल. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज जिवंत आहे. आज मी माझ्या जिभेने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी देवाचा पुत्र आहे. आजपासून मी नव्याने जन्मलेला आहे. आणि मी विश्वासाद्वारे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या जीवनाला स्वीकारतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात आवाज त्यांच्यासाठी धन्यवाद. आमच्या डिटेल स्क्रीनवर आहे. जर तुम्ही प्रार्थना केली तर आम्हाला नक्की सांगा आणि मी तुम्हाला सांगतो की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. तुम्ही नक्की वाचला आहात. याच्या पहिला की तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे.
मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल. सैतानांचा यांच्यावर कुठलाच डाव आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानाद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. धन्यवाद. बसू शकता. परत एकदा जोरात टाळ्या वाजू शकता यांच्यासाठी आपण. तर ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. आपण आपल्या कॉरचे स्वागत करू. ते आपली सहायता करतील परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. धन्यवाद परमेश्वरा या भेटीला आणण्याची संधी आणि कृपा दिल्याबद्दल आणि सन्मान देण्यासाठी. हे आम्ही तुझ्या वचनाच्या अनुसार केले आहे. हे तुझे वचन सांगते परमेश्वराची आराधना तुमच्या धनाबरोबर करा. जसे दिले आहे प्रभू तुझ्या वचनाच्या अनुसार जे द्या तर तुम्हाला दिले जाईल. लोक मापून मापून हलून हलून भरपूर तुमच्या गोदीत टाकतील. आम्ही वाढलेली शेती ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो प्रभू, बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू. आणि प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. बसू शकता तुम्ही. वाव 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 वाव. तयार आहात? अनाउन्समेंट. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. अनाउन्समेंट खूप गरजेचं असेल. हे काय आहे? आपली सेवा आहे. मी माझी सेवा केली, तुम्हाला ऐकवलं. आता मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमची सेवा कशी कराल. ऐकून तुम्ही सेवा करा. तुम्ही सेवा कधी करता? जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करता. त्याला ऐकून तुम्ही करता तेव्हा तुम्ही सेवा करता. तर सर्वात प्रथम अनाउन्समेंट आहे की प्रार्थना. तर तुम्ही आमच्यासोबत प्रार्थना नाही करत तर त्यासोबत एकत्र येऊन प्रार्थना करा. आम्ही 3 वेळा प्रार्थना करून ते तिन्ही सुद्धा गरजेचे आहेत. दुपारची गरजेची आहे, सकाळची खूप गरजेची आहे आणि रात्रीची खूप खूप गरजेची आहे. तर मग तुम्ही कुठली करणार आहे? धन्यवाद. तर बोलू नका कुठली गरजेची आहे. तर संध्याकाळची गरजेची आहे, सकाळची खूप गरजेची आहे आणि रात्रीची खूप खूप गरजेची आहे. मी सांगितलं तुम्हाला सर्व गरजेचे आहेत. आपल्या डोक्याने विचार करू नका. जे गरजेचे तेच करणार. Praise the Lord. तर जाऊन प्रार्थना करा. बोल नका माझ्याकडे वेळ नाही. खूप गरजेचं आहे. त्याच त्या गोष्टी ज्यासोबत आपण जग बदलणार आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आम्ही बोललो आहे तुमचे 2 तास पाहिजे हवे आहेत आम्हाला. किती तास? जर तुम्ही तुमचे 2 तास आम्हाला दिले नाही तर द्या. खूप सारे डिपार्टमेंट आहे. तुम्ही निवडू शकता तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटसोबत कार्य करायचे आहे. 2 तासाला तुम्ही 1-1 तासाच्या ब्रेकमध्ये करू शकता. मला अर्ध्या तासाचे 4 नाही पाहिजे. मला 1-1 तासाचे 2 चालेल. मला मिनी म्हणजे पाहिजे आम्हाला 1 तास पाहिजे. लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला 2 तास द्यायचे आहे. तुमचं सर्व काय आहे? सेवा आहे.
प्रेज द लॉर्ड आपण करू शकतो. हालेलुया. जर तुमच्याकडे PCDL नाही, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी, तर जावा डिजिटल लायब्ररीमध्ये पास्टर क्रिसच्या तिथं प्रत्येक महिनी प्रोग्राम चालू असतो. या महिन्यात प्रशंसावर शिकवत आहे फ्रीमध्ये. जर फ्री नाही आहे तरी खूप स्वस्त आहे. जर तुम्ही कुठल्या मुलाला विचारा तुझ्या शाळेची फी किती, थांबा कुणाला तर विचारतो मी, 2000, ठीक आहे ना. तर शिक्षणासाठी तुम्ही किती पैसा खर्च केला. जर तुम्ही PCDLचे सबस्क्राईब होता तर 3 महिन्याचे 1700 रुपये, 3 महिन्याचे. पण ह्याने तुमच्या आत्म्याचा विकास होईल. हे लहान मुलगा सांगता याची फी किती आहे, 2000. किती सबस्क्रिप्शन किती आहे, 1700, 3 महिन्याचे. तर योग्य गोष्टीमध्ये निवेश करा. ऐकता तुम्ही, कशात निवेश करायचा आहे, योग्य गोष्टीमध्ये, कारण तिथून तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकाल. प्रेज द लॉर्ड. तर बुद्धिमान बना. शेजाऱ्याला बोला बुद्धिमान बना, बुद्धिमान बना. जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही आहे, किंगशॉट नाही आहे, बायबल नाही आहे, तर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. आपला फोन घेऊन बाहेर फेकून द्या, नाही तर डाउनलोड करा. पास्टर क्रिसनी पण काल पण आठवण काढली की ज्या फोनमध्ये बायबल नाही, आमचं काही नाही, तो दगड आहे. आणि दगडाला काय करतो आपण, फेकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे ॲप तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर आमचे सेंटर्स आहेत, आमचे चर्च आहेत 22 भाषांमध्ये, 14 भाषांमध्ये चिल्ड्रन चर्च आहे. या सर्वांचा वापर करायचा. तुम्ही सेल लीडर आहे तर आपला एम बनवा. आणि जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर बना. पास्टरने काल शिकवले, जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर तुमचा रॅप्चर खूप कठीण आहे. सेल आमच्या सेवाचा प्रकार आहे. जर तुम्ही सेलमध्ये जात नाही, जर तुम्ही जर फाउंडेशन स्कूल नाही केले तर तुम्ही चुकीच्या जागी आहेत अजून पण. तर योग्य ट्रेनिंग द्या स्वतःला. तर सेलचे मेंबर बना आणि आपले फाउंडेशन स्कूल करा. हालेलुया. आणि 30 तारखेला आहे चिल्ड्रन कॅम्प. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. उभे राहू शकतो आपण. देवाचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई करुणा सर्वदा आमच्या जीवनात वास करतील आणि आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू व्हेरी मच. कॉलेज शिव. आनंद साजरा करा. वचन काय करते, काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.